हॅलो स्टुडंट्स, साऊंड सेक्शन आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे काल. त्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट सुरुवातीला बघितला. पिरियड, फ्रिक्वेन्सी, ॲम्प्लिट्यूड, वेवलेंथ ह्या सगळ्या बेसिक अशा ज्या डेफिनेशन्स आहेत त्या काल आपण पाहिल्या. आपला जो सिलेबस आहे या साऊंड चॅप्टरचा तो बऱ्यापैकी रिड्यूस झालेला आहे. आणि आता हा जो क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्ह, हा जो क्वेश्चन आहे, हा लॉन्जिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सवर्स वेव्ह हा देखील आपल्या सिलेबसमध्ये होता, पण बोर्डाने आता तो रिड्यूस केलेला आहे. त्यामुळं हे फक्त एकदा बघून घ्या सगळेजण. काही डिव्हिजन्सला हा टॉपिक मी घेतलेला आहे आणि काही डिव्हिजन्सला घेतलेला नाही. ज्या डिव्हिजनला मी हा टॉपिक घेतलेला नाही त्यांनी हे नोट्स वाचून बघून नोट करून ठेवा. आणि जस्ट एक आपल्याला माहितीसाठी म्हणून हे नोट करून घ्या. हा देखील पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. वेव्ह वेलॉसिटी, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा हे रिलेशन हे देखील आपलं झालेलं आहे. हां, आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि तो पुढचा जो पार्ट आहे तो न्यूटन्स फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी ऑफ साऊंड. त्यासाठी हे आयसोथर्मल चेंज काय आहे हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आयसोथर्मल चेंज आणि ॲडिॲबॅटिक चेंज. आपल्याला फिजिक्समध्ये जो थर्मोडायनॅमिक्सचा जो अभ्यास आहे त्या थर्मोडायनॅमिक्समध्ये प्रेशर P, व्हॉल्यूम V आणि टेम्परेचर T हे 3 व्हेरिएबल्स आहेत. पहा, प्रेशर P, व्हॉल्यूम V अँड टेम्परेचर T, दीज आर द 3 व्हेरिएबल्स विच आर कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट्स ऑफ थर्मोडायनॅमिक्स. कुठल्याही गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो, कुठल्याही एका चेंजेसचा, फिजिकल चेंजेसचा, तर त्याच्यामध्ये आपण ह्या 3 गोष्टी, त्या 3 फिजिकल क्वांटिटी प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्यांचा आपण विचार करतो. मग आयसोथर्मल चेंज काय आहे पहा. व्हॉट इज दिस आयसोथर्मल चेंज? आयसोथर्मल चेंज इज नथिंग बट a change in the volume of a gas at constant temperature. Means when the temperature is constant, the change in volume is called as isothermal change. थोडक्यात आपल्याला आयसोथर्मल चेंज म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे? टेम्परेचर इज कॉन्स्टंट अँड दॅट चेंज इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल चेंज, असं लक्षात ठेवा. सेकंडली, ॲडिॲबॅटिक चेंज. सो वन्स अगेन, चेंज इन व्हॉल्यूम which is accompanied with a change in temperature, but the constant value is heat. Means when heat is constant, heat H, when heat H is constant, then the change in temperature and change in volume is called as adiabatic change. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की आयसोथर्मल चेंज म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आणि ॲडिॲबॅटिक चेंज म्हणजे काय? हीट इज कॉन्स्टंट. हा जो क्वेश्चन आहे हा जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला. आणि ह्या क्वेश्चनमध्ये न्यूटन्स फॉर्म्युला हा आपल्याला अभ्यासायचा आहे. न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. सायंटिस्ट न्यूटन हे तर आपल्या परिचयाचे आहेत सगळ्यांना. त्या सायंटिस्ट न्यूटन यांनी साऊंडची व्हेलॉसिटी किती असते, कशावर अवलंबून असते, त्याचा फॉर्म्युला काय, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आहे. So according to scientist Newton, when sound travels through a medium and it is in the form of compressions and rarefactions. साऊंड वेव्ह ज्या असतात त्या लॉन्जिट्युडिनल वेव्ह असतात की ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशन्स आणि रेरिफॅक्शन्स असतात. म्हणजे आपण साऊंड वेव्ह जर काढायचं म्हटलं तर अशा प्रकारे काढतो. पहा, हे कॉम्प्रेशन, हे कॉम्प्रेशन म्हणजे सगळ्या असं गर्दीचा भाग, नंतर रेरिफॅक्शन, परत कॉम्प्रेशन, परत रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन. सो इन दिस वे दिस इज अ sound wave, that is longitudinal wave, which is traveling along the positive direction of x-axis. तर ही वेव्ह जेव्हा माध्यमातून एका जात असते तेव्हा कॉम्प्रेशन हा जो भाग आहे, कॉम्प्रेशन म्हणजे गर्दीचा भाग, तर त्या कॉम्प्रेशनमध्ये डेन्सिटी वाढते. असं सगळे दाट अशी पार्टिकल सगळे जवळजवळ येतात, गॅदरिंग होतं, त्यांचं जवळ कलेक्शन होतं आणि डेन्सिटी तिथं वाढते. परंतु रेरिफॅक्शनचा हा जो पार्ट आहे, ह्या रेरिफॅक्शन म्हणजे विरळता, रेरिफॅक्शन
त्या रेरिफॅक्शनमध्ये काय होतं, सगळे पार्टिकल्स दूर दूर जातात. सो डेन्सिटी डिक्रीजेस. सो दिस चेंज इन डेन्सिटी इज पॉसिबल ओनली इफ दॅट मीडियम इज इलॅस्टिक. म्हणजे ज्या माध्यमामधून ही वेव्ह चालली आहे, साऊंड वेव्ह चालली आहे, ते माध्यम लवचिक असलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी ह्या अशा डेन्सिटीमधला जो बदल आहे तो शक्य आहे. सो सायंटिस्ट न्यूटन says that the velocity of the sound depends upon elasticity of the medium E and density of the medium rho. तर त्यांनी काय केलं पहा, इलॅस्टिसिटी आणि डेन्सिटी या दोघांवर वेलॉसिटी अवलंबून असते आणि त्यांनी एक फॉर्म्युला तयार केला, V=√E/ρ. हा फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन वगैरे काय आपल्याला दिलेलं नाही, डायरेक्टली तो फॉर्म्युला आपण घेणार आहे. सो इन शॉर्ट, velocity of sound is equals to √E for elasticity and ρ for density of that medium. नंतर पुढं काय केलं पहा सायंटिस्ट न्यूटननी, जेव्हा ही साऊंड वेव्ह म्हणजे कॉम्प्रेशन्स रेरिफॅक्शन म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ज माध्यमातून पुढे 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 सरकत असतात, दिस कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन इज व्हेरी स्लो प्रोसेस. प्रोडक्शन ऑफ दिस कॉम्प्रेशन अँड रेरिफॅक्शन इज व्हेरी स्लो. सो देअरफॉर इट हॅज अ सफिशियंट टाईम फॉर एनर्जी डिसिपेशन. म्हणजे एनर्जी खर्ची पडण्यासाठी तिथं वेळ सफिशियंट मिळतो आणि म्हणून त्या ठिकाणी कॉम्प्रेशनच्या ठिकाणी खरं तर आपण जर असा विचार केला, कॉम्प्रेशन म्हटलं की गर्दीचा भाग आणि हा असं रेरिफॅक्शन म्हटलं की विरळ असा भाग, परत कॉम्प्रेशन परत रेरिफॅक्शन, हे असं अल्टरनेटली असं पुढं सरकतं. कॉम्प्रेशनमध्ये आणि रेरिफॅक्शनमध्ये ही स्लो प्रोसेस आहे असं त्यांनी कन्सिडर केलं आणि या ठिकाणी ती प्रोसेस होत असताना टेम्परेचर जे आहे त्या मीडियमचं ते कॉन्स्टंट राहतं, असा विचार सायंटिस्ट न्यूटन यांनी केला. आणि त्यामुळं न्यूटन सायंटिस्ट त्यांचं म्हणणं काय आलं, दिस प्रोपॅगेशन ऑफ साऊंड इज ॲन आयसोथर्मल प्रोसेस. आत्ता आपण आयसोथर्मल म्हणजे बघितलं काय, आयसोथर्मल म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट. सो व्हेन द टेम्परेचर इज कॉन्स्टंट, सो दिस प्रोसेस इज आयसोथर्मल प्रोसेस. प्रोपॅगेशन ऑफ साऊंड म्हणजे साऊंड असा हा जो पुढं सरकतो त्या दिलेल्या माध्यमातून, तर तो सरकत असताना त्या मीडियममध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहिलेलं आहे, असं या सायंटिस्ट न्यूटन यांचं म्हणणं आहे. अँड हे केव्हा शक्य आहे, व्हेन दिस इलॅस्टिसिटी ऑफ दॅट मीडियम इज इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर P. मग इथं आता समजा हे नंबर 1 असं इक्वेशन म्हटलं आपण, तर ह्या ईच्या जागी P घेतला आपण तर काय येणार, V=√P/ρ. सो दिस फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज न्यूटन्स फॉर्म्युला, व्हेअर दिस P इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ईच्या जागी हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर P असं त्यांनी घेतलं. का घेतलं तसं, बिकॉज दी प्रोपॅगेशन ऑफ साऊंड इज आयसोथर्मल प्रोसेस असं त्यांनी कन्सिडर करून या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर P अशी किंमत घेतली ईच्या जागी आणि त्या फॉर्म्युला मिळाला V=√P/ρ. तर हा झाला न्यूटन्स फॉर्म्युला. आणि मग ह्याच्यात जर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर P आणि डेन्सिटी ρ यांच्या जर किमती घेतल्या तर आपल्याला उत्तर कसं काढता येईल पहा. हे पहा, हा आहे न्यूटन्स फॉर्म्युला आणि या न्यूटन्स फॉर्म्युलामध्ये आपण प्रेशर Pची किंमत घेतली आपण H ρg आणि ती किंमत आपल्याला Hची किंमत 0.76 मीटर ऑफ Hg, नंतर डेन्सिटी 13600 kg/m³. हे मर्क्युरी जो असतो त्याची डेन्सिटी असते. त्यानंतर G 9.8, या सगळ्यांचा गुणाकार केला H ρg तर आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर या ठिकाणी मिळेल. आणि डेन्सिटी ऑफ एअर इज हॅविंग व्हॅल्यू 1.293 kg/m³. या सगळ्या किमती याच्यात जर घेतल्या आपण इथं तर आपल्याला फॉर्म्युला आन्सर आपल्याला याप्रमाणे मिळेल. पहा, हे पहा, ह्या सगळ्या किमती घेतल्या आणि हे कॅल्क्युलेशन करून याप्रमाणे हे उत्तर काढलं की त्याला नियरली 280 मीटर/सेकंड. परंतु प्रयोग जर आपण केला प्रत्यक्षामध्ये आणि साऊंडची व्हेलॉसिटी काढली तर त्याचं उत्तर येतं 332 मीटर/सेकंड नियरली. आणि आपल्याला या न्यूटन सायंटिस्टनी तो जो फॉर्म्युल्यावरून जे आन्सर सांगितलं आहे ते किती आलं बघा, 280 मीटर/सेकंड. 280 आणि 332 याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. सो देर इज अ लार्ज डिस्क्रिपन्सी और देर इज अ लार्ज डिफरन्स बिटवीन न्यूटन्स व्हॅल्यू अँड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. सो न्यूटन कुड नॉट गिव्ह ए सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन अबाउट दिस डिफरन्स. हे जे असा फरक आहे, न्यूटनच्या फॉर्म्युल्यावरून किंमत आली 280 आणि प्रयोगावरून आपल्याला किंमत मिळते 332. या दोघांमध्ये प्रचंड फरक आहे आणि हा फरक काय येतो ह्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन सायंटिस्ट न्यूटन यांना देता आलं नाही. त्यामुळं
हा जो न्यूटन फॉर्म्युला आहे हा फारसा पुढे येऊ शकला नाही आणि त्यामुळं हा फॉर्म्युला जवळपास फेल केल्यासारखा आहे. मग का असं घडलं, कशामुळं घडलं, हा सगळा विचार सुरू झाला आणि त्याच्यानंतर जे पुढचे सायंटिस्ट आहेत की ज्यांनी हा पुढचा अभ्यास केला, त्या सायंटिस्टचं नाव आहे लाप्लास. आणि मग त्यांनी लाप्लासनी काय केलं, याच्यामध्ये दुरुस्ती केली, करेक्शन केलं त्या न्यूटन फॉर्म्युलामध्ये. या न्यूटनच्या फॉर्म्युलामध्ये दुरुस्ती केली या फॉर्म्युलामध्ये आणि दुरुस्ती करून नवीन फॉर्म्युला दिला आणि त्या नवीन फॉर्म्युलाला नाव दिलं लाप्लासेस फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. त्याचा आपण अभ्यास पुढच्या वेळेस करूयात. ह्या नोट्स ऑलरेडी मी तुम्हाला सगळ्या दिलेल्या आहेत. तुमच्या नोटबुकमध्ये ह्या आहेत. न्यूटन्स फॉर्म्युलाचा हा क्वेश्चन, त्याच्यानंतर हे व्हेलॉसिटी काढण्याचा हा क्वेश्चन, हे सर्व तुम्हाला ऑलरेडी मी मागेच दिलेलं आहे. तुम्ही त्या नोट्समध्ये PDF फाईलमध्ये बघून ह्या नोट्स सगळ्या लिहून काढा. ओके, आपण पुढच्या वेळेस बघूयात लाप्लासेस करेक्शन. ओके, थँक्यू.